देवेंद्र फडणवीसांच्या सहकार्यावर गंभीर आरोप, मंत्रीच करतोय जादूटोणा। काय आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील गंभीर प्रकार जाणून घेऊयात थोडक्यात। देवेंद्र फडणवीस पुन्हा आले खरे, मात्र बाबाबुवांच्या नादी लागणाऱ्या मंत्र्यांना सोबत घेऊन आलेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे। त्याला कारणही तसंच आहे। शिंदेचे सहकारी भरत गोगावले यांच्यावर अघोरी पूजा केल्याचा आरोप होत आहे आणि ते चक्क फडणवीस सरकारमध्ये मंत्री आहेत। महाराष्ट्रात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात आहे आणि या कायद्यान्वये अंधश्रद्धेला खत पाणी घालतील अशा गोष्टी करायला बंदी आहे। मात्र सरकारमधील एक मंत्रीच अशा गोष्टींना प्रोत्साहन देत असेल तर त्याचं काय करायचं, असा सवाल आता निर्माण झाला आहे। महाराष्ट्राची ओळख नेहमी पुरोगामी राज्य म्हणून राहिली आहे, मात्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील सहकार्यांमुळे महाराष्ट्राची प्रतिमा खराब होताना दिसत आहे। तर फडणवीस सरकारची सुद्धा बदनामी होत आहे। भरत गोगावले यांनी वाद ओढून घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाही। या आधी देखील आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे गोगावलेंनी फडणवीस सरकारला अडचणीत आणलं आहे। महायुतीत खटके उडण्यासाठी सुद्धा ते कारणीभूत ठरले आहेत। अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीसांनी गोगावलेंना मंत्रिमंडळात नेमकं का ठेवलं आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे। आपल्याला काय वाटतं, देवेंद्र फडणवीसांनी गोगावलेंची हकालपट्टी करायला हवी का? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच थोडक्यात बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा।